एक इंटरेस्टिंग पुस्तक हाती आलं आहे. तसं मी सुबोध जावडेकरांचं मागे बहुतेक 2 वर्षापूर्वी मौजमध्ये एक लेख वाचला होता. माणसे व्यभिचारी का असतात. आणि मग मेंदू शास्त्र, मेंदू विषयीचे संशोधन आणि त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे मेंदू विज्ञानाच्या अंगाने घेतलेला वेध, असं मॅजेस्टिकचं हे एक दुर्वर्तनाचा वेध असं एक पुस्तक मागवलं मी मुद्दाम. ते प्रकाशित झाल्याचं कळलं मला आणि मी लगेच मागवून घेतलं ते. हे फार याच्यात इंटरेस्टिंग वेगवेगळी छोटी छोटी वर्तन, मेंदू असा का वागतो, काय घडतं नेमकं त्यावेळी. उदाहरणार्थ पहा, लबाडी उघडकीला आली नाही की माणूस निर्ढावतो का, याच्यावर एक संशोधन झालेलं आहे. तर यातला काही भाग मी वाचतो. पण आज म्हणजे एक शेवटचं प्रकरण आहे. आपल्या काही आठवणी साफ चुकीच्या का असतात. आता इथे बघा, त्याच्यात पुढे म्हटलं पण आहे, त्या गोष्टीला कुरोसावा इफेक्ट असं म्हटलं जातं. एक गोष्ट एकापासून दुसऱ्याकडे जाताना त्याच्यामध्ये मेंदू, ते पाठवणाराचा मेंदू काहीतरी आपलं भर घालतो. आता विचार करा की हजारो वर्षांपासून ज्या गोष्टी आपल्यापर्यंत कर्णोपकरणी किंवा वेगवेगळ्या साधनांनी म्हणा चालत आलेल्या आहेत, त्या कितपत इन्व्हर्टेड कॉमात खऱ्या असतील. या संशोधनाचा आधार घेतला तर ह्या म्हणजे आठवणी माणसाला असतात, त्या तंतोतंत खऱ्या असतातच का, याविषयीचं हे संशोधन आहे. तर त्या नसतात. बरेचदा काही गोष्टी खोट्या, म्हणजे काही आठवणी ह्या खोट्या मेंदू तयार करतो. आता याला फॉल्स मेमरीज किंवा कन्फॅब्युलेशन असं म्हणतात या प्रक्रियेला. हे कोणाच्या बाबतीत घडू शकतं, कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. अगदी मोठमोठे प्रसिद्ध लोकही याला अपवाद नाहीत. तुम्हाला आठवत असेल, काही वर्षापूर्वी ये जिंदगी उसी की है या अनारकली चित्रपटातील अजरामर गीताच्या चालीचं श्रेय कुणाचं, सी रामचंद्र यांचं की रोशन यांचं, असा एक वाद वर्तमानपत्रामध्ये रंगला होता. मुळात याची सुरुवात झाली ती सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलेल्या एका आठवणीमुळे. ते म्हणाले, या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी मी स्वतः तिथं हजर होतो. आता याच्यामध्ये मग सी रामचंद्रच्या चाहत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि पंडितजींनी सारेगमप या कार्यक्रमात सांगितलेल्या याच नव्हे तर इतरही काही आठवणींमध्ये चुका असल्याची पत्र पाठोपाठ वृत्तपत्रांमधून आली. वयोमानामुळे पंडितजींना काही तपशील नीट आठवत नसावेत असा तर्क काही जणांनी केला, तर वृद्धत्वामुळे अमुक तमुक आठवत नाही हे आपण समजू शकतो. पण जी गोष्ट मुळात घडलीच नाही ती सुद्धा एखाद्याला कशी आठवते, असा खवचट प्रश्नसुद्धा एकाने केला. पण हे असं होऊ शकतं. घडलेली गोष्ट विसरणं हे जितकं नैसर्गिक आहे, तितकंच न घडलेली गोष्ट कंसात कधी कधी आठवणं हेही नैसर्गिक आहे. इतकंच काय, जिच्यात खरेपणाबद्दल मनात तिळमात्रही शंका नसते, अशी एखादी आठवणही साफ चुकीची असू शकते. विजय तेंडुलकरांनी त्यांच्या लहानपणचा एक अनुभव सांगितला, तो प्रातिनिधिक म्हणता येईल. ललितमधल्याच एका मुलाखतीत
त्यांनी असं म्हटलं होतं की लहानपणी शाळेच्या मैदानावर आम्ही मुलं क्रिकेट खेळत होतो. मधु रेगे आणि मनोहर दातार हे आमच्या शाळेचे संघातले सिनियर खेळाडू होते. नेट प्रॅक्टिस संपली की आम्हा पोरासोरा ते खेळायला येत. एकदा माझ्या गोलंदाजीवर दातारनं मारलेला चेंडू वेगानं गेला आणि सापटणेकर या आमच्या शाळेतील शिक्षकांच्या पत्नीच्या नाकावर बसला आणि त्या मूर्छित झाल्या. बऱ्याच वर्षांनी म्हणजे अगदी अलीकडे माझ्या लेखात त्या प्रसंगाचा मी तसा उल्लेख केला. त्या प्रसंगाचं माझं स्मरण आजही ताजं आहे, पण सापटणेकरांचं त्या प्रसंगाचं स्मरण मात्र वेगळं आहे. ते म्हणाले की आमचा चेंडू त्यांच्या पत्नीला नव्हे तर तिच्या मांडीवर असलेल्या तान्ह्या मुलाला लागला होता. हा मुलगा आज लष्करामध्ये ब्रिगेडियर आहे. हे कळताच सापटणेकर धावतच मैदानावर पोहोचले. तोवर चेंडू गोळा करून आम्ही पोबारा केला होता. या प्रसंगाबद्दलची सापटणेकरांची माहिती चुकीची असण्याचं कारण नाही, कारण ते त्या प्रसंगात गुंतले होते. परंतु माझ्यासमोर जो प्रसंग आहे त्यात चेंडू सापटणेकरांच्या पत्नीला लागला आणि ती बेशुद्ध झाली असा आहे. मीही त्या प्रसंगाचा प्रत्यक्ष साक्षीदार होतो. प्रत्यक्ष पाहिलेला जगलेला प्रसंग सुद्धा सांगताना प्रत्यक्ष पाहिलेला जगलेला प्रसंग सुद्धा सांगताना आपलं स्मरण आपल्याला दगा देतं. तेंडुलकरांनी सांगितलेल्या या अनुभवासारखे अनुभव तुम्हालाही आलेले असतीलच. एका घटनेची दोन अगदी टोकाची वेगवेगळी वर्णनं करणं या प्रकाराला मानसशास्त्रामध्ये राशोमान इफेक्ट असे म्हणतात. आता हे जगद्विख्यात आहे की अकिरा कुरोसावाचा राशोमान हा सुप्रसिद्ध चित्रपट आणि त्या चित्रपटातल्या त्या घडलेल्या एकाच घटनेबद्दल एक लाकूडतोड्या, त्याची बायको आणि एक दरोडेखोर अशा तिघांनाही 3 अगदी निरनिराळ्या आठवणी असतात. हे प्रत्यक्षात सुद्धा घडतं आणि ते का आणि कसं घडतं तर 1956 साली लंडनमध्ये विमानांचं एक प्रदर्शन भरलं होतं. त्यावेळी हवाई कसरती पाहायला 1 लाखाहून जास्त लोक जमले होते आणि या एअर शोच्या वेळी एका विमानाला अपघात झाला आणि त्यातून 12 माणसं प्राणाला मुकली. त्या अपघाताची नंतर चौकशी झाली. लोकांच्या डोळ्यादेखतच ही घटना घडल्यामुळे प्रेक्षकांपैकी ज्यांना आठवत असेल त्यांनी अपघाताच्या वेळी नेमकं काय झालं ते आम्हाला लिहून पाठवा असं आवाहन करण्यात आलं चौकशी समितीकडून. या आवाहनाला सुमारे 1000 लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्यापैकी फक्त 6 जणांनी पाठवलेले तपशील हे उपलब्ध तांत्रिक पुराव्याशी जुळणारे होते. म्हणजे मोडतोड झालेले अवशेष, वैमानिकाचं शेवटचं बोलणं, ब्लॅक बॉक्समधली माहिती आणि अपघाताची छायाचित्रे. बाकी सगळे 6 जण सोडून आपल्याला जे दिसलं ते लिहून पाठवलं. त्यामध्ये प्रत्यक्षात ते झालेलंच नव्हतं असं लक्षात आलं. आता लक्षात घ्या, जमलेली माणसं तो शो बघण्यासाठीच आली होती आणि तिकडेच बघत होती. म्हणजे त्यांचं लक्ष नव्हतं असं म्हणता येणार नाही, पण तरीही जे घडलं असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं आणि जे प्रत्यक्षात घडलं होतं त्यात इतका प्रचंड फरक होता. 99% अधिक लोकांच्या मेंदूत तयार झालेल्या स्मृती ह्या कमी अधिक प्रमाणामध्ये चुकीच्या होत्या. आता प्रश्न पडतो की मग कोर्टाच्या साक्षी पुराव्यात गुन्ह्याची घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या साक्षीदाराला जे महत्त्व असतं, ज्याला चक्षुर्वय सत्यम असं आपल्याकडे म्हणतात, तर प्रत्यक्ष झालेली गोष्ट सांगतानाच जर माणसं अशा चुका करत असतील तर अशा तथाकथित आखो देखा ला कितपत विश्वासार्ह ठेवावं. आमच्या मित्राची दिनकर दाभाडेची एक कादंबरी, त्यावेळी मला तिचा अर्थ नीट कळला नव्हता, तो आज हे पुस्तक वाचल्यावर कळला. ती श्यामादादा कोलाम
यांच्याविषयीची मिलामत नावाची कादंबरी आहे, जिची दुसरी आवृत्ती मीच काढलेली आहे. त्याच्यावर सुरुवातीला एक वाक्य आहे त्या श्यामादादा कोलामांचं. ते वऱ्हाडीमध्ये आहे. डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट खरी नसते. नाही, आधीचं वाक्य आहे, कानांनी ऐकलेली गोष्ट खरी नसते, डोळ्यांनी पाहिलेली गोष्टसुद्धा खरी नसते. असं ते तेव्हाचं वाक्य आहे त्या एका अशिक्षित माणसाचं. हे वाचल्यावर मला आठवण झाली त्याची. तर ह्या झाल्या अशा खोट्या आठवणी याविषयीचं संशोधन. तर आयुष्यात घडलेल्या एखाद्या प्रसंगाचे सगळे तपशील तंतोतंत आपल्याला आठवत आहेत असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असतं, पण त्यामध्ये मेंदू चूक करू शकतो. बारीक सारीक चूक नाही तर ढोबळ चुका करतो. अशा वेळी हा चुकीचा तपशील मेंदूमध्ये येतो कुठून? तो आपल्या मनानं त्यामध्ये भरलेला असतो. याला मानसशास्त्रात कन्फॅब्युलेशन असं नाव आहे. आता कन्फॅब्युलेशनचा शब्दकोशातला अर्थ पाहिला तर बडबड करणे, गप्पा मारणे असा आहे, पण मानसशास्त्रात त्याचा अर्थ स्मृतीतल्या रिकाम्या जागा भरून काढणे, विशेषतः जे आपल्याला खरं वाटतं अशा तपशिलानं त्या भरून काढणे, जे वास्तवात कधी घडलेलंच नाही ते घडलं आहे असं भासणं, तसा विश्वास वाटणं, याला कन्फॅब्युलेशन किंवा खोट्या आठवणी म्हणतात. कन्फॅब्युलेशन हा भ्रम किंवा डिल्युजन नाही, तो मानसिक आजारसुद्धा नाही, तर त्याला फार तर स्मृतीचा दोष म्हणता येईल. अशा खोट्या आठवणी सांगणारा माणूस हा जाणून बुजून खोटं बोलत नसतो. त्याला ते तसंच वाटत असतं, कारण त्याच्या मेंदूत ते तसंच नोंदलेलं असतं. चुकीची स्मृती त्याच्या डोक्यात खरोखरच तयार झालेली असते, मात्र ती खोटी किंवा चुकीची असते. हे आणखी पुढे आहे, पण आत्ता मला एक आठवण आली. हाताशी असला तर मी ती कविता वाचतो. हे माझ्याच बाबतीत, हे अगदी आता वाचता वाचता मला आठवलं. एक मिनिट. दंडविधान हा संग्रह शोधत होतो. तो होता इथे, पण तो जे पाहिजे ते वेळेवर सापडत नाही. असो. हां, ती खोटं बोलणं नावाची कविता आहे. ती मूळ खरं तर हिंदीमध्ये होती, ती या फोनमध्ये आहे. आठवते ती अशी साधारण, झूठ बोलना मानो अब उसकी आदत सी हो गई है, लेकिन मैं उसे झूठ नहीं मानता, एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर सा कुछ लगता है मुझे. आणि मग पुढे तो प्रसंग आहे की वेगवेगळ्या प्रसंगी आईला कसं खोटं बोलावं लागलं, आणि तिला शिक्षिकेची नोकरी करायची होती, पण तिला घरून करून दिल्या गेली नाही. तर एक दुकानदाराची उधारी चूक, म्हणजे उधारीमध्ये आमचं आता सुरू कर, कारण पगार वेळेवर होत नव्हता वडिलांचा. तर त्या दुकानदाराला, खंडेलवाल दुकानदाराला, तिने ते मी शिक्षिका आहे हे खोटंच सांगितलं होतं. हे कधीतरी जेव्हा ती लग्न होऊन या घरात आली असेल तेव्हा तिला शिकू दिल्या गेलं नाही.
असा तो प्रसंग. म्हणून त्या प्रसंगावरची खोटं बोलणं नावाची माझी कविता आहे. हे आज आज त्याचे खरे अर्थ लागले त्या प्रसंगाचे. अर्थात तेव्हाही मला ती जाणीव झाली होती की हा काहीतरी केमिकल लोचा आहे म्हणून मेंदूतला. तर असं हे पुस्तक आहे, दुर्वर्तनाचा वेध. याचे शीर्षक जरी पाहिले ना, माणसं हट्टीपणा का करतात, जातीभेद का पाळतात, खोटं का बोलतात, मग काही माणसं क्रूर तर काही जात्याच प्रेमळ का असतात, कुणी व्यभिचारी, कुणी लबाड, कुणी स्वार्थी, तर कुणी दुसऱ्यासाठी झिजणारी का असतात, ह्या प्रवृत्ती जन्मजात असतात का, माणसं सौंदर्यावर का भाळतात, संगीताचं वेड का असतं, काही जे असामान्य प्रतिभावंत असतात त्यांच्यात ही सर्जनशीलता कुठून येते, माणसं पोर्न का बघतात. हा एक महत्त्वाचा, एक फारच म्हणजे सायन्स या अंगाने, मेंदूविज्ञान या अंगाने वेध घेतलेला आहे या गोष्टीचा. अल्पवस्त्रांकित स्त्रिया बघायला पुरुषांना का आवडतं, हे तर फारच सुंदर आहे. याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे, म्हणजे ओलेती जे प्रख्यात चित्र आहे ठाकूर सिंग यांचं, रत्नाकर मासिकात आलेलं 1926 साली, त्याविषयी म्हटलं गेलेलं आहे की आजतागायत ओलेती पाहायला आवडतं. व ते फक्त पुरुषांनाच आवडतं का? नाही, तेवढ्याच प्रमाणात त्या स्त्रियांना सुद्धा ते आवडतं, याचा वेध घेतला आहे मेंदूविज्ञानाच्या अंगाने. तर ते सगळं मुळातून वाचण्यासारखं आहे. मॅजेस्टिकचं पुस्तक आहे, नुकतंच प्रकाशित झालं. हे ऑक्टोबर 2023, ऑक्टोबर 2023, वर्ष होऊन गेलं, म्हणजे होत आलं आहे वर्ष. दुर्वर्तन. हां, महत्त्वाचं म्हणजे हे शीर्षक जे आहे, म्हणजे आता त्याचा सदस्य मी आहे म्हणून आनंद आहे मला. हे अर्पण केलेलं आहे जावडेकरांनी. अभ्यास आणि आनंद, गांभीर्य आणि गंमत, व्यासंग आणि वात्रटपणा या परस्पर विरोधी गोष्टीतलं संतुलन सहज साधणाऱ्या माझ्या गुड फ्रायडे ग्रुपमधील मित्रांना. तर काही वर्षांपासून मी पण गुड फ्रायडे ग्रुपचा सदस्य असल्याने हे मलाही अर्पण झालं आहे असं मी गृहीत धरतो. आणि याच्यामध्ये एक आभार मानलेले आहेत आपल्या सतीश तांबे बाबाचे. तर या पुस्तकाचं समर्पक आणि लक्षवेधक शीर्षक माझा मित्र आणि प्रसिद्ध लेखक सतीश तांबे यांनी सुचवलं आहे, असं जावडेकर म्हणतात. दुर्वर्तनाचा वेध.